नमस्कार मंडळी. मागच्याच आठवड्यातली गोष्ट. 2-4 दिवस जरा पाऊस थांबल्यासारखा वाटला. म्हणलं चला भटकायला बाहेर पडायला हरकत नाही. कुठे जायचं बरं असा विचार करत असतानाच घरातून एक प्रस्ताव आला. बरेच वर्षात देवदर्शनाला गेलो नाही आहे, तेव्हा त्या दृष्टीनं काही विचार करावा. मग काय, विकेंडला जोडून शुक्रवारी निघून काही प्लॅन करता येतो का बघितलं गेलं. शुक्रवारी जर ऑफिसचा रागरंग बघितला आणि लवकरच लॉग ऑफ करून संध्याकाळीच बाहेर पडायचं ठरवलं. पटापट आवरलं आणि छोटी इग्निस गाडी घेतली. पाऊस थांबला असं वाटेपर्यंत वाकड ओलांडताच धो धो पाऊस सुरू झाला. मग काय, पावसावाटोपाट झाली ती ट्रॅफिक, संध्याकाळची वेळ, त्यात पाऊस. पुणेकरांची सगळी गर्दी ओलांडत कसाबसा नवले ब्रिज क्रॉस केला. पण नवले ब्रिज ओलांडल्यानंतर ट्रॅफिक एकदम ओसरलं. पाऊसही रिपरिप चालूच होता. निसर्गरम्य वातावरणात आपला मस्त सातारा रोड धरला. कुठे चाललो आहे? खरं तर आम्ही चाललो होतो पंढरपूर तुळजापूरला. पण नेहमीच्या पंढरपूर रस्त्याला जायचं म्हणजे हडपसर ओलांडेपर्यंत जीव नकोसा झाला असता. मग काय आयडिया केली, सातारा रस्ता पकडला. म्हणलं आपण गोंदवलेला आज रात्री मुक्काम करूया आणि उद्या तिथून 2 तासात पंढरपूर. असंही गोंदवलेला बरेच दिवस जायचं चाललं होतं, त्याचा काही योग आला नव्हता. तेव्हा आज संध्याकाळी निघून गोंदवलेला मुक्काम करायचं ठरलं. सुंदर असं निसर्गरम्य वातावरणात सातारा रस्त्याने आम्ही निघालो. कात्रज बोगदा टाकला तसं समोर आला खेडी शिवापूरचा टोल नाका. टोल नाक्याला विशेष अजिबातच गर्दी नव्हती. 95 रुपयाचा टोल भरून आम्ही पुढे आलो. पुढे किकवी, वर्वे अशी छोटी छोटी गावं लागतात. त्यापैकीच वर्वेच्या जवळ एक सुंदर मंदिर झालं आहे अलीकडेच, डाव्या हाताला. परांजपेंची स्कीम ओलांडल्यानंतर लगेच लागून तिथे एक सुंदर असं ते मंदिर आहे. त्या मंदिराचं नाव काय मला आठवत नाही. तुमच्यापैकी कुणाला माहिती असेल किंवा तुम्ही कुणी जर जाऊन आला असाल तर कमेंटमध्ये अवश्य लिहा. अंधार पडेपर्यंत आम्ही कापूर रोडपर्यंत पोचलो. कापूर रोडला कोपऱ्यावरती आनंद वडेवाले म्हणून एक छान हॉटेल आहे. अगदी आपलं वडा मिसळ टाईप हॉटेल. त्यांचा वडापाव आणि त्याच्याबरोबर मिळणारी चटणी फार छान लागते, हिरव्या रंगाची. कधी तुम्हाला उत्साह असेल, मूड असेल तर अवश्य जाऊन थांबा. ॲम्बियन्स वगैरे ठीकठाक आहे, पण टिपिकल भेळ मिसळचं हॉटेल आहे, पण मजा येते. पुढे आपलं सरवळ्यातलं अमृता गार्डन टाकून आम्ही नीरेचा ब्रिज ओलांडला आणि अंधार पडला. म्हटलं पहिले साताऱ्यापर्यंत पोचूया, मग पुढची दिशा ठरवूया. गाडीमध्ये छान मराठी गाणी, आनंद मोडकांची चौकट राजामधली गाणी, पु ल देशपांडेंचं कथाकथन वगैरे वगैरे ऐकत आम्ही पोचलो पारगाव खंडाळ्याला. खंडाळ्यातनं खंबाटकी घाटाचा वन वे सुरू झाला आणि आपली नेहमीची परवलीची हॉटेलं मागे पडत गेली आणि छान अंधारामध्ये खंबाटकी घाट सुरू झाला. खंबाटकी घाट ओलांडून आम्ही मार्गक्रमण करत राहिलो. पुढे आला आनेवाडी टोल नाका. सातारा बायपास सुरू झाला तसं आम्ही जेवणाचा ब्रेक घेण्यासाठी सद्गुरू या एक आपल्या शुद्ध शाकाहारी हॉटेलात थांबलो. तिथे छान उत्तम असा शाकाहारी आहार घेतला. आईबाबांसाठी भाकरीसुद्धा तिथे मिळाली, त्यामुळे अजून छान सोय झाली. जेवण करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो आणि सातारा कोरेगाव रस्त्यावरनं गोंदवल्याकडे वळालो. गोंदवल्या पोचेपर्यंत 10 वाजतील असा अंदाज होता. तिथे राहायची सोय करणं अपेक्षित होतं. मग जरा आमची काही फोनाफोनी करून आम्ही तिथे काही व्यवस्था होती का पाहिली. त्या दृष्टीनं व्यवस्था झाली देखील. रस्ते फारच सुंदर होते. बरोबर 10 वाजेपर्यंत आम्ही गोंदवल्यात पोचलो. गोंदवल्यात ठरल्याप्रमाणे आमची एक नियोजित व्यक्ती आमचीच वाट पाहत होती. गेट नंबर 2ला ते आम्हाला रिसीव्ह करायला देखील आले आणि छानपैकी
आत जाऊन आम्ही आमच्या रूम्स ताब्यात घेतल्या. प्रशस्त असं पार्किंग आहे गोंदवल्यामध्ये. जे कोणी गेले नाही आहेत त्यांच्यासाठी अवश्य सांगतो, फार सुंदर आणि उत्तम असं श्रद्धास्थान आहे हे. अवश्य या, नामस्मरण करा आणि महाराजांच्या चरणी आपली सेवा रुजू करा. मन प्रसन्न होईल, पुन्हा पुन्हा यावंसं वाटेल. रात्रीच्या अंधारात शांत सगळी दुकानं बंद झाली होती. आम्ही गोंदवलेला पोचलो. पार्किंगमध्ये गाडी पार्क केली आणि जवळच असलेल्या या भक्तनिवासामध्ये उत्तम अशी खोली घेतली. या खोलीत 6 जण राहतील अशी व्यवस्था होती. अत्यंत स्वच्छ अशी ही खोली होती. छान झोप झाल्यानंतर सकाळी आम्ही महाराजांचं दर्शन घेतलं. थोड्या वेळ तिथे नामस्मरण देखील केलं आणि रम्य परिसराचं दर्शन घेऊन पुढच्या मार्गाला लागलो. धन्यवाद.